तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत नॅशनल पार्कला. तुम्ही पाहू शकता आज संडे आहे. संडेची गर्दी बघा किती आहे. खूप गर्दी आहे संडेची. आता आपण इथून आतमध्ये जात आहोत. पाहू शकता किती गर्दी आहे. संडे आणि सॅटर्डे आणि संडे इथे खूप गर्दी असते. लाखो पर्यटक येतात इथे पिकनिकसाठी, लहान लहान मुलं. आज आपण हेच थोडं एक्सप्लोअर करणार आहोत. थोड्या लहानपणीच्या आठवणी पण आपण इथे एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही पाहू शकता कॅनरी केव्हला जाण्यासाठी लाईन लागलेली आहे इथे. 188 नंबर बस आहे, ती कॅनरी केव्हला जाते. पाहू शकता मित्रांनो किती गर्दी आहे संडेची. पण आतमध्ये आला आपल्याला थोडं आतमध्ये जाण्यासाठी चालावं लागतं. इथे बसेस पण आहेत, पण आपण चालतच जाणार आहोत. ही पहा मित्रांनो, कॅनरी केव्हसाठी बस आलेली आहे. आता हीच बस इथून पुन्हा भरून जाणार. पाहू शकता मित्रांनो, इथे थोड्या डिस्टन्सवर असे बोर्ड लावलेले आहेत. संडेच्या कॅनरी केव्हसाठी खूप बसेस असतात. हे बघा, लगेच दुसरी एक बस आली. संडेची गर्दी पहा मित्रांनो, खूपच गर्दी आहे. पाहू शकता तुम्ही. तरी अजून माणसं येत आहेत पाठीमागून. हे पहा, इथे बघा माकड पण आहेत. लहान मुलांसाठी, घरच्यांसाठी एक छोटीशी पिकनिक म्हणून इथे येणं हे खूपच चांगलं. पाहू शकता, लहान मुलंच काय, मोठी माणसं पण पाण्यावर छान एन्जॉय करत आहेत. हे पहा, एक छान पिकनिक स्पॉट आहे. जास्त करून इथे कॉलेजची मुलं जास्त असतात आणि सकाळी सकाळी मित्रांनो इथे जॉगिंगसाठी पण लोक येतात. सिनियर सिटीजन वगैरे येतात वॉकिंग बिकिंग करण्यासाठी. हे पहा, सकाळी सकाळी वॉकिंग करायला पण छान वाटतं, कारण निसर्गानं नटलेलं आहे आपलं हे. नॅशनल पार्क खरंच निसर्गानं नटलेलं आहे. इथे आल्यावर थोडं गावच्यासारखं फील वाटतं, कारण बघा जिकडे तिकडे झाडंच आहेत. मस्त वाटतं. पाहू शकता. पहिली ना या साईडला ना अशी दुकानं होती, जे भेळ वगैरे आणि खायचे वगैरे स्टॉल्स होते. आता ते स्टॉल्स नाहीत. हे बघा, इथे ना रानमेवा खूप मिळतो, कारण ह्याच नॅशनल पार्कमध्ये काही ते आतमध्ये काही लोक राहतात. ते असे रानमेवा वगैरे घेऊन येतात. चिंचा वगैरे, आवळा, काकड्या वगैरे. हे पहा, तुम्ही पाहू शकता सगळं ते घेऊन येतात. बघा, तुम्हाला मी दाखवतो थोडं. काकड्या वगैरे सगळे. पहिल्यासारखं आता काही राहिलेलं नाही.
कारण आता नॅशनल पार्कमध्ये येण्यासाठी पैसे घेतात, पण जेव्हा मी लहान होतो तेव्हा इथे यायला पैसे लागत नव्हते. हा समोर दिसतोय तिकडून त्रिमूर्तीला येण्याचा शॉर्टकट होता. त्रिमूर्तीवरून तिकडून आम्ही यायचो लहानपणी. तिकडून आम्ही आणि आता बघा इथे येण्यासाठी पैसे आकारले जातात. ही 188 कान्हेरी केव्हला जाणारी पुन्हा एक बस. आम्ही तिकडून यायचो लहानपणीच्या आठवणी. आणि इकडे पण बहुतेक एक रस्ता बंद केला आहे. या साईडनं पण एक रस्ता होता, तो पण बहुतेक बंद केला आहे, कारण आता येण्यासाठी इथे पैसे आकारले जातात. हे पहा, आणि हे पर्यटकांची गर्दी आहे इथे सध्या. हे बघा, इथून कॅनरी तर नाही, पण गांधी टेकडीवर जायला इथून पहिला रस्ता होता. हा बघा, हा इथून असं वर जायचं, पण आता हा रस्ता बहुतेक बंद केला वाटतं. इथे काम चालू आहे वाटतं, त्यामुळे हा रस्ता बंद केलेला आहे. अजूनही गर्दी वाढत आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. संडे आहे. ते काय लोक सायकलवरनं कॅनरी केव्हला पण जातात, पण त्यांचे पैसे आकारले जातात. सायकल जरी घेऊन आला तरी त्याचे पैसे आकारले जातात. हे पहा, आज मुद्दामच इथे आलेलो आहे नॅशनल पार्कमध्ये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. कारण इथे लहानपणीच्या आमच्या खूप आठवणी आहेत. आम्ही इथे यायचो मित्र फार शाळेतून आमची पिकनिक यायची इथे. हे फार वेगळीच म्हणजे इथे आला माझं बालपण जरा जागा झालं. बालपणाच्या त्या आठवणी खूप जागा झाल्या आणि खरंच छान वाटतं. किती वर्षांनी आलो आहे मी इथे तुम्हाला सांगू शकत नाही. खूप वर्षांनी मी इथे आलो आहे. पाहू शकता खूपच चेंजेस झालेत लहानपणापासून आतापर्यंत. ते पहा, रेल्वे ट्रॅक. इथे एक वंदराणी म्हणून ट्रेन होती. हे बघा, काय मुलं कॉलेजची तिकडे फोटो काढत आहेत. हा तो ट्रॅक आहे. तर आपण पुढे जाणारच आहोत तिकडे. बघा मित्रांनो, काही मुलं इथे जात आहेत ट्रॅकमधनं. आम्ही पण लहानपणी असे ट्रॅकमधनं जायचो. हे पहा, पाहू शकता तुम्ही. हे बघा, तिथे पण आहेत काय जण. खरंच या लहानपणीचे दिवस आठवले. इथून एक आपण जातो आहोत तिकडे. गणपती विसर्जन पण करतात. आता आपण ते बघून पाहणारच आहोत. तिथून गणपती जातात आपले. नॅशनल पार्कमध्ये ते गणपती विसर्जन पण होतं, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहोत. हे एक छोटंसं ग्राउंड होतं लहानपणी, आणि आता पण ग्राउंडच आहे, पण ते इथे कोण खेळत नाही. पण इथे आम्ही पहिले लहानपणी खेळायचो. सध्या तरी इथे कोण नाही. बहुतेक पाऊस आहे त्यामुळे खेळत नसतील मुलं. थोडं पावसाचं वातावरण आहे. हे पाहते वनराई ट्रेन आहे ना, ते इथून आपल्याला जावं लागतं, पण सध्या इथे काम चाललं आहे वाटतं. आणि हे समोर जे दिसतं आहे इथून आपल्याला गांधी टेकडीवरून जायला रस्ता आहे. बघूया, वेळ मिळाला तर आपण जाऊच. लोक आता मुलं ट्रॅकिंगमधनं जात आहेत एक्सप्लोअर करण्यासाठी. पाहू शकता. हे बघा, इथून गांधी टेकडीवर जायला समोर रस्ता आहे. परत इथे आहे बघा, आम्ही असं लहानपणी जायचो मित्र. आता तुम्हाला एक दाखवतो. हा सिंह लहानपणी आहे तसं अजूनही तसाच आहे. बघा, हा बघा, आता हा बघा, याचा जबडा बघा किती मोठा आहे, पाहू शकता. बघा, या जबड्यातनं आम्ही लहानपणी बसायचो. सही आहे. मेरी गलती क्या, मेरे हाथ लंबे तो मुझे क्यों डांट लगा रही है. बघा, तुम्हाला लांबून दाखवतोय. बघा, ह्या जबड्यातनं आम्ही ना लहानपणी बसायचो. तेव्हा काय कॅमेरा वगैरे नव्हते, पण ती मजा काय वेगळीच होती. हे पहा, इथे बोटिंग वगैरे होते, पण आता सध्या पाणी कमी आहे त्यामुळे बहुतेक बंद आहे. पाणी खूपच कमी झालेलं आहे, कारण पाऊस आता पडेल तेव्हा पाणी येतील वरून धरणातून. इथे तुळशी तलाव आहे ना वरती, तिथून पाणी येतं. मग ते पाणी तिथून झालं त्यामुळे इथे बोटिंग करतात. थोडे चेंजेस झाले आहेत, बाकी काय नाही. इथे बघा, रानमेवा वगैरे इथे मिळतो. लोक आवडीने घेतात रानमेवा, कारण कधी कधी खायलाच मिळतं. हे बघा, हे पाहू शकता मित्रांनो, नदी आता किती सुकलेली आहे. हे बघा, पाणी किती कमी झालेलं आहे, खूपच कमी झालं. इथे गणपती विसर्जन पण होतं.
दीड दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 11 दिवसाचे गणपती इथे विसर्जन केलेले जातात. मोठे मोठे गणपती पण इथे विसर्जन केले जातात. रविवार आहे त्यामुळे पर्यटकांची खूपच गर्दी आहे इथे. जास्त म्हणजे कॉलेज क्राऊड जास्त असतं. हे पाहू शकता. तर मित्रांनो इथे काय काय ठिकाणी हे पहा, बिबळ्या वाघापासून सावधान, सायंकाळी 6 नंतर राष्ट्रीय उद्यानात फिरण्यास सक्त मनाई आहे असे बोर्ड लावलेले आहेत. पर्यटक जे येतात त्यांना त्यांच्याकडे हे लिहिलेलं असतं, कारण इथे वन्य प्राण्यांचा वावर असतो रात्रीचा, त्यामुळे ते लोक सांगतात की 6 नंतर जास्त करून येऊ नका. इथे लेफ्ट साईडला लायन सफारी पण आहे, हे पाहू शकता. लायन टायगर सफारी बुकिंग कार्यालय 50 मीटरवर आहे. आणि पुन्हा रानमेवा लोक आवडीने घेतात, कारण त्यांना क्वचित खायला मिळतं. मुंबईत असं क्वचित मिळतं, त्यामुळे रानमेवा खायला वेगळीच मजा येते. काकड्या वगैरे, बोरं वगैरे. मला काहीतरी दाखवते मित्रांनो, हे पहा. हरण आहे, ते हरणांचा वावर पण असतो. बघा किती छान वाटतं हरण. जवळून बघितलं की डुप्लिकेट आहे. बघा हे बघा, इथे बाजूलाच रानमेवा वगैरे, लिंबू सरबत वगैरे सगळं मिळतं. फाईन आहे. प्राण्यांना इथे हात लावायला मनाई आहे आणि काही देण्यास पण मनाई आहे. होऊ शकता. सर्वजण फोटो काढत आहेत त्याचे. अब इसकी अम्मी का ना नजदीक आ गया ये तो भी खा रहा है भाई. हाँ पाहू शकता तुम्ही, सुंदर असं हरण. हे पाहू शकता मित्रांनो, कॉलेजची मुलं मित्रमैत्रिणी कसे एन्जॉय करतायत. हे पहा, आंघोळ करतायत. नदीला पाणी कमी आहे, पावसात येईल पाणी. हे पाहू शकता मित्रांनो, खरा टायगर नाही आहे. हे बघा, कॅट ओरिएंटेशन सेंटर. आता आपण कॅट ओरिएंटेशन सेंटरच्या आतमध्ये आलेलो आहोत. हे पाहू शकता. सर्व वन्य प्राण्यांची माहिती इथे दिलेली आहे. हे बघा,
खूप काही नवीन नवीन गोष्टी इथे पाहायला मिळतात मित्रांनो. मैं बीच में चलेगा आगे पीछे चलेगा. नाश्ता आपल्याला चालायला खूप लागतं, त्यामुळे अशा गाड्या असतात त्यांना आतमध्ये घेऊन जाण्यासाठी. हे पाहू शकता. पहिलं या ठिकाणी आम्ही खेळायचो आहे बघा. या ठिकाणी आम्ही खेळायचो लहानपणी, तेव्हा खूप गर्दी असायची. हल्ली गर्दी मात्र थोडीशी कमीच असते बहुतेक पाऊस आहे त्यामुळे. तरी इथे आहेत काय काय मुलं खेळत आहेत क्रिकेट. हे बघा इथे झोपाळे वगैरे, मल्लखांब वगैरे. काय सुंदर व्ह्यू आहे पाहू शकता. पाण्याचा असा खळखळ आवाज तुम्हाला बहुतेक येत असेल. असं वाटतं गावी चालू आहे. हे पहा. वन डे पिकनिकसाठी नॅशनल पार्क अतिउत्तम आहे. आपल्या फॅमिलीसमोर तुम्ही येऊ शकता. त्याला बालपणीच्या खूप आठवणी ताज्या झाल्या, त्यामुळे छान वाटलं इथे आल्यावर. खरंच मित्रांनो, बालपण एवढं छान असतं ना. ते मोठं झालं सगळे मित्र आपण नंतर मग कामधंद्याला लागतो. मित्र सगळे वेगळं होतं, मग राहतात फक्त आठवणी. त्या आठवणी आपण इथे आल्यावर जरा परत आठवणीत येतात. नॅशनल पार्कच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे खूप वेळा लहानपणी आम्ही इथे आलेलो मित्र. इथून आम्ही शॉर्टकट, तेव्हा पैसे आकारला नाही जायचे मित्रांनो. आम्ही इथे त्रिमूर्तीच्या इथून यायचो आणि इथे चौगले शाळेला जाण्यासाठी पण इथे शॉर्टकट होता. याच रोडने मित्र आमचे जायचे. हे पुन्हा पाहू शकता लोक कशी एन्जॉय करत आहेत. तर पाणी कमी आहे ना, त्यामुळे लोक पाण्यात उतरलेत. नाही रे, इथे कोणी आतमध्ये उतरलं नसतं आणि इथे पाणी खूप असतं. हे पहा, संजय गांधी नॅशनल पार्क. चला मित्रांनो, आता जाऊया घरी. तर आज जरा छान वाटलं. थोड्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. इथून आपण एंट्री केलेली, इथून राईट साईडनं. आणि इथे आज संडे आहे त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. आणि इथे समोर आता पाव बघा, हा जो समोर रोड गेला आहे तो कॅनरी केव्जला जातो. लोक तिकडे चालत पण जातात. आम्ही लहानपणी तिकडे चालत जायचो कॅनरी केव्जला. महाशिवरात्र असायची ना, तेव्हा कॅनरी गुंफेला जाताना खूप गर्दी असायची. आम्ही तिकडे वाटेत जाताना नाश्ता वगैरे, रानमेवा वगैरे खायचो. मध्ये रस्त्याला खाण्याच्या गाड्या असायच्या. मसाला डोसा, इडली वगैरे त्या पण मिळायचे. रानमेवा वगैरे, परत कंदमूळ वगैरे असायचं. आता बघा बसेस झाल्या. ही बघा, ही बस आत्ता झाली तिकडून कॅनरी केव्जवरून. आणि ही बस आता चाललेली आहे कॅनरी केव्जला, पाहू शकता. संडेची ना खूप बसेसची फ्रिक्वेन्सी असते. चला मित्रांनो, आता जाऊया. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देऊन छान वाटलं. तर जाऊया आपण घरी. खरंच सांगतो मित्रांनो, बालपण दे ग देवा. हे खरंच आहे. असं वाटतं बालपण पुन्हा यावं, पुन्हा इथे येऊन खेळावं. अजूनही लोक येत आहेत. चला मित्रांनो, आता आपण जाऊया. त्यामुळे तुम्हाला आज आपण इथे आलेलो आहोत नॅशनल पार्कला. इथे येऊन आपण थोडं नॅशनल पार्क एक्सप्लोअर केलं थोडं. आणि वरून लहानपणी खूप गोष्टी होत्या इथे, म्हणजे वाघ, सिंह वगैरे, अस्वल वगैरे, अजगर, हे सर्व ना प्राणी इथे होते पिंजऱ्यामध्ये. लहानपणी दिसायचे, पण आता ते सगळे प्राणी असे नाही आहेत. पण ते जंगल सफारी म्हणून केलेले आहेत त्यांनी. त्याला पैसे लागतात मित्रांनो. त्यामुळे इथे खूप चेंजेस झालेले आहेत. आणि वन डे पिकनिकसाठी हे स्पॉट अतिशय सुंदर आहे.
तर आता आपण जातात मित्रांनो घरी. हा छोटा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो रजा घेतो तुमची. पाहू शकता मित्रांनो गर्दी अजून वाढतच आहे, तर मी नाही केलं. बघा मित्रांनो या गाडीत बसण्यासाठी लोकांची अशी लाईन लागलेली आहे. तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा मित्रांनो एका नवीन ब्लॉगवर. टाटा बाय बाय. काळजी घ्यावा स्वतःची पावसात.